हे गंभीर आहे. शहराचे 5 दिवसांनी पाणी येते का भूषणावर नाही ना सर. एक म्हटलं मी की काही प्रश्न सुटायचे असतील तर तुम्ही वेळ आहे ना. नाही सर, किती वेळ देणार? 7 वर्ष सत्ता दिली तुम्हाला, 5 वर्ष सुटले नसतील तर आमचे लोकप्रतिनिधी लक्ष टाकतील, आमचे लोकप्रतिनिधी त्यामध्ये पुढाकार घेतील, त्यामध्ये जे काही मॅन्युफॅक्चर दिला होता तो पूर्ण करण्याकरता कटिबद्ध आम्ही लोक आहोत. अजूनही काही सरकार जाऊन काही महापालिकेची सत्ता गेली सर आपल्या आता कोणाचीच नाही. आता ते नवीन निवडणुकांची प्रतीक्षा आहे. अविनाश 5 वर्ष ते बरोबर आहे. आता मोदींचीच आपण नाव सांगता विकास तुम्ही एकदा जर काही राहिलं असेल काही झालं नाही सर. तुम्ही झालं काय ते सांगा, एक यादी सांगा आम्हाला. बोललाय मला बरोबर उड्डाण पुलाचं कामही झालं नाही. म्हणजे तुम्ही जे जाहीर केलं तेच केलं नाही. विरोधकांचे आरोप तर सोडा. मला बोलू दिलं तुम्ही बोलल्यावर तर बरोबर, तुम्ही बोलल्यावर मला बोलू दिलं तर बरोबर. स्थानिक प्रश्न काय, पाण्याचा किती त्रास होता लोकांना, 5 दिवसात पाणी सर काय. जे राहिलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाला राज्याचा अध्यक्ष म्हणून आपल्या लोकप्रतिनिधींशी बसवून आजच्या होणाऱ्या कोर समितीमध्ये बैठकीत चर्चा करून माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी यांच्याशी बोलून काय नेमकं राहिलेलं आहे तुम्ही मला लक्षात आणून दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आहे. पण अजूनही काही सरकार आता नाहीच आहे, त्याचं होऊ शकत नाही असं नाही. या लेट झालं त्याबद्दल अपेक्षा काम करणाऱ्याकडनंच केली जाते म्हणून आपल्याकडे आम्ही हा मुद्दा मांडला. आपण त्याला लक्ष घालावं. तुम्ही मला लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पण त्यामध्ये आज कोणत्या बैठकीमध्ये नक्की लक्ष घालील आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार कुठं थांबलं आहे त्याबद्दलही थोडा मी पाठपुरावा.